हाय गाईज, कसे आहात? मी बरी आहे. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तो सकाळ झालेली आहे आणि मी सकाळी स्वयंपाकाला लागली आहे आणि माझी मम्मी गावी गेली आहे. तर मी आज स्वयंपाकामध्ये भाजी बनवत आहे, लौकी आणि वालाचे शेंग. तर काकू पण सुद्धा स्वयंपाक करत आहेत आपल्या घरी आणि मी चुलीवर आता भात केली आहे. भात झालेला आहे. तर मला आता बनायची आहे भाजी. तर भात इथे झालं आणि मी चुलीवर आज स्वयंपाक करत आहे आणि काकूसुद्धा आपल्या घरी स्वयंपाक करत आहे. तर सकाळची वेळ आहे, तर आपल्या घरी मी स्वयंपाक करत आहे. तर चला आता मी तुम्हाला कशी भाजी बनवते तर सांगते. चला लवकरात लवकर आपण शेंग तोडूया आणि आज वालं आणि लौकीची भाजी बनवूया. तर चला, आज मी मराठीमध्ये जशी गावात बोलते तशी तुम्हाला आज माझ्या या डेली ब्लॉगमध्ये आज मी व्हिडिओ बनवत आहे. तर चला मी आज तुम्हाला दाखवते की भाजी कशी तयार करते. आता इथं मीठ आणि मेथी टाकून तेल गरम झालेलं आहे. आता इथं मी टोमॅटो टाकणार आणि भाजी बनवणार. तर आता भाजी बनवत आहे. इथे मी टमाटरसुद्धा टाकले. आता थोडंसं हळदी पावडर, मिर्च पावडर आणि थोडं नमक. और थोड़ा सा धनिया पाउडर भी डाल देते हैं. इथे मसाला तयार झाला आहे रेडी. तर आता आपण टाकूया लौकीची छोटी वाली लौकीची छोटी छोटी पीस. छोटी छोटी पीस मीठम लौकी वालाचे शेंगा आणि तुरीचे दाणे मिक्स केली आहे, मार्केटमधून घेतलेली. आणि ही झाली माझी लौकीची भाजी. भाजी पूर्ण झालेली आहे. तर मी चांगल्या पद्धतीने आता मिक्स करत आहे. आता लौकीची भाजी फायनली बनवून झाली. तर तुम्ही पण या लौकीची भाजी खायला. हे झाले. आता मीला टाकून ठेवते. आहे मम्मी सुद्धा आली गावावरून. तर मी आता गाय बांधायला चालली. हे बघा, दोर आहे गाईचं, रोजचं बांधायचं. ते माझे डेलीचं काम आहे. तर चला आपण लवकरात लवकर हिला बांधूया चरण्यासाठी. आणि मम्मीचं सुद्धा आज शनिवार आहे तर चालले शाळेत. दोर बांधली आणि गाईला घेऊन जात आहे. एका साईडने जा लवकर ना. नाही मार ना, जा. झाली सुट्टी, शाळेत नाही गेल्या का तुम्ही? चांगलं. तर गाईज मी आता आमच्या वाडीतच, म्हणजे घरासमोर अशी वाडी आहे, जागा खुली. तर तिथं मी गाईला बांधत आहे. कारण की मम्मी शाळेतून धानाचं बिल बनायला चालले की, कारण की जवाईने फोन केले होते की मामीजी तुम्ही येऊन जा, आम्ही धानाचे बिल बनवूया. तर मम्मी शाळेतून चालले दुसऱ्या गावी आणि तिथून मीटिंग आहे त्यांची. तर ते जाणार देवरीला, म्हणजे मार्केटला. तिथं देवरीला सुद्धा त्यांना बोलवलं आहे. तर ते तिकडूनच गाडी घेऊन तिकडेच चालणार. तर चला लवकर बांधूया आमच्या गाईला चरण्यासाठी. कारण की मम्मीला यायला पण वेळ होऊ शकते आणि मला पण सुद्धा कार्यक्रमाला जायचं आहे बाहेर. म्हणून मी इथं जवळच वाडी आपली गाय चरण्यासाठी बांधत आहे. इथं थोडा बहुत गवत आहे. तर हे दिवसभर इथं बांधून ठेवणार, तर मम्मीला घरी न्यायला त्रास होणार नाही आणि घरी सुद्धा लवकर घेऊन जातील. तर चला, अशा पद्धतीने मी इथं गाय बांधायला आली आहे आणि मम्मीसुद्धा बाहेर झाले. तर चला आपण ह्या झाडाला बांधू, दिवसभर बांधून
याला टाईट बांधणार जेणेकरून हे सुटणार नाही. मी बघत आहे या गाईचे दूर कुठं बांधू म्हणून सरे, कारण की सुटणार तर कुठं पण जाणार ही गाय. गाय बांधून सुद्धा आलेली आहे. गाय पण झाली बांधून आणि मम्मी जाते शाळेत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते, कारण की मला बहुत सारे काम आहेत, म्हणजे खूप सारे काम आहेत. कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि बाकीसुद्धा मला पण बाहेर जायचं आहे. म्हणून सर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि असेच माझ्यासोबत बनून राहा. तुम्हाला मिळते मी नेक्स्ट ब्लॉग. मी नाही तब तक बाय बाय.